नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरतीचे परीक्षेचं स्वरूप, वयोमर्यादा व परीक्षा कशा पद्धतीने होते, लेखी परीक्षा व ग्राउंडची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला मित्रांनो पाहू वनरक्षक परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम। परीक्षा ही सर्वात प्रथम ऑनलाईन होते, लक्षात ठेवा। परीक्षेचं स्वरूप कसं आहे, ऑनलाईन दृष्ट्या परीक्षा होते। त्यानंतर जर बघितलं पेपरसाठी वेळ 2 तासाचा आहे, पेपरसाठी वेळ 2 तासाचा आहे। एकूण गुण 120 आहेत। वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पेपर असतो। त्यानंतर मित्रांनो 60 प्रश्न असतात। प्रत्येक प्रश्नाला 60x2 म्हणजेच 120 गुणाचा पेपर असतो। प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असल्यामुळे आपल्याला x2 करावं लागेल आणि मैदानी चाचणी 80 गुणाची असते, लक्षात ठेवा। किती 80 गुणाची। आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, यामध्ये विषय कोणते कोणते असतात। विषय जर विचारात घेतलं, मराठी 15 मार्कासाठी गुणा प्रश्न असतात। त्यानंतर इंग्रजी 15 गुणा प्रश्न असतात। सामान्य ज्ञान 15 प्रश्न असतात आणि बौद्धिक चाचणीमध्ये गणित आणि बुद्धिमत्ताचे मिळून 15 क्वेश्चन असतात। एकूण प्रश्नांची संख्या असते 60। किती असते? 60 प्रश्नांची संख्या असते। याच्या सर्व नोट्स व क्लास उपलब्ध आहे विद्यार्थी मित्रांनो। ऑफलाईन क्लास भोसरी पुणे या ठिकाणी आहे आपल्याला। तुम्ही ऑनलाईन क्लास सुद्धा करू शकता, ऑफलाईन सुद्धा क्लास करू शकता। दोन्ही पद्धतीत आपल्याकडे अवेलेबल आहे। यासाठी माझा संपर्क क्रमांक देतो। या सर्व विषयाच्या प्रॉपर नोट्स तुम्हाला घरपोच सुद्धा भेटतात आणि तुम्हाला या क्लासला जॉईन करण्यासाठी मला या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करा किंवा कॉल केलं तरी हरकत नाही। वनरक्षक भरती, वनरक्षक हे पद तुम्हाला ब्रँड बनवायचं असेल तर एकदा लोकराज्य अकॅडमीला भेट द्यायला सुद्धा विसरू नका। तुमचा ब्रँड झाल्याशिवाय राहणार नाही, गॅरंटेड। सामान्य ज्ञान या विषयामध्ये राज्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, वन, पर्यावरण, हवामान याबाबत क्वेश्चन विचारले जातात। त्यानंतर उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेत किमान 45% गुण मिळाले तरच तो पास असतो, लक्षात घ्या। ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नाचे स्तर हा माध्यमिक शालांत म्हणजे 10वी परीक्षेच्या दर्जावर अवलंबून असतो आणि 10वी 45% पेक्षा कमी गुण मिळणारे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतात। हे नोट करा, टिप लक्षात ठेवा। जर तुम्हाला भरती प्रक्रियेमध्ये राहायचं असेल तर 45% गुण मिळवणं अपेक्षित असतं। जवळपास 30 गुण मिळवून चालत, 30 प्रश्न तरी आपले बरोबर आले पाहिजेत। त्यानंतर बघा शैक्षणिक पात्रता 12वी पास असणं गरजेचं आहे। 12वीला तुमचं बघा विज्ञान, गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयाचा उत्तीर्ण असले आवश्यक आहे। अनुसूचित जातीला अनुसूचित जाती आणि जमाती एसटी कॅटेगरीसाठी 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। माजी सैनिक असलेल्या उमेदवारांना माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। नक्षलग्रस्त हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमींसाठी 10वी पास असणं आवश्यक आहे। त्यानंतर बघा मित्रांनो त्याची ग्राउंडची रूपरेषा कशी असते ते पण पाहू आपण। तत्पूर्वी वयोमर्यादा बघितली तर मित्रांनो ओपन साठी वयोमर्यादा 18 ते 27 वर्षापर्यंत। त्यानंतर कास्ट साठी 18 ते 32 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे। प्रावीण्य खेळाडूसाठी 18 ते 32 पर्यंत आहे। माजी सैनिकाला 18 ते 27 प्लस त्यांनी सेवेचा कालावधी प्लस 3 वर्ष, सेवेचा कालावधी प्लस 3 वर्षाचा वेळ दिलेला आहे। माजी सैनिक मागासवर्गीयांसाठी 18 ते 32 प्लस सेवेचा कालावधी प्लस 3 वर्ष। प्रकल्पग्रस्त 18 ते 45, भूकंपग्रस्त 18 ते 45, पदवीधर अंशकालीन कर्मचारी 18 ते 55 वर्ष, रोजंदारी मजूर 18 ते 55 वर्षापर्यंत तुम्हाला या परीक्षेला पात्रता म्हणून गृहीत धरलं जातं। तसेच बघा विद्यार्थी मित्रांनो तुमची उंची किती असणं आवश्यक आहे बघा। शारीरिक मोजमाप किमान उंची तुमची 163 असणं गरजेचं आहे पुरुष उमेदवार। महिलांना जर विचारात घेतलं, महिलांसाठी उंचीचं कॅटेगरी ठेवलेली आहे फक्त 150 सेंटीमीटर आणि जर छातीचा विचार केला पुरुषांसाठी 79 आणि 84 छाती असणं गरजेचं आहे। वैद्यकीय मापानुसार तुमचं वजन सुद्धा
पुरुष उमेदवारांसाठी 50 kg पेक्षा जास्त वजन अपेक्षित असतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अनुसूचित जमातीसाठी उंची विचारात घेतलेली आहे. इथे किमान उंची जर बघितलं, पुरुष उमेदवारासाठी 152.5 एवढी उंची असणं गरजेचं आहे. स्त्री उमेदवार 145, छाती तेवढीच 79 आणि 84 असणं पुरुष उमेदवारासाठी महत्वाचं आहे. मित्रांनो, अर्ज करण्याची पद्धत तुम्हाला इथे दिलेली आहे, ते पुन्हा नंतर पण पाहता येते आपल्याला. तर तसेच बघा मित्रांनो, इथे काय म्हटलेलं आहे, जर तो लेखी परीक्षेमध्ये चांगले गुण घेऊन पास झाला, मेरिट मध्ये बसला, तर त्याला 5 किलोमीटर हे 30 मिनिटांमध्ये धावायचं असतं, लक्षात घ्या. तसेच महिला उमेदवाराला 3 किलोमीटर 25 मिनिटात धावणं अपेक्षित असतं. तर लक्षात घ्या, इथं महिला उमेदवारासाठी दिलेली पात्रता आहे. तर लक्षात घ्या, पण ते 30 मिनिटांमध्ये आला तरच काहीतरी मार्क पडतात. पण विद्यार्थी मित्रांनो, याच्या पुढली गोष्ट म्हणजे तुम्ही या गोष्टी खूप जाणून घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, 17 मिनिटापेक्षा त्याला जर कमी कालावधी लागला तर आउट ऑफ मार्क 80 पैकी 80 मिळतात. 17 मिनिटापेक्षा जास्त परंतु 18 मिनिट यापेक्षा कमी 70 गुण मिळतात. 18 मिनिटापेक्षा जास्त परंतु 19 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी 60 मार्क मिळतात. म्हणजे असं हे तुम्हाला हे स्क्रीनशॉट मारून ठेवा, म्हणजे आपलं टार्गेट आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह राहून जाईल. अशा पद्धतीने वनरक्षक भरतीसाठी 120 गुणाचा लेखी पेपर प्लस मित्रांनो 80 गुणाचा जे काही आपलं धावणे क्रिया आहे, म्हणजे बघा मित्रांनो, 5 किलोमीटर तुम्हाला 30 मिनिटांमध्ये पूर्ण करायचं आहे. 30 मिनिटापेक्षा जर पुढे गेलं तर तुम्ही फेल ठरणार आहात. लक्षात घ्या, तुमचे मार्क डिपेंड करतात आणि तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळवायचे असतील तर 17 मिनिटाच्या अगोदर येणं अपेक्षित आहे. महिला उमेदवाराला पण सेम असेल, महिला उमेदवाराला पण सेम तेच असणार आहे. लक्षात घ्या, धावण्याची क्रिया त्यांना 12 मिनिटांमध्ये 80 आणि बघा विचारात घ्या 25 मिनिटांमध्ये साधारणपणे 25 मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्ण शर्यत पूर्ण करायची आहे आणि त्यासाठी 80 गुण देण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या शर्यतीमध्ये जिंकायचं असेल किंवा वनरक्षक हे पद मिळवायचं असेल, सर्वात प्रथम लोकराज्य अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली ऑफलाईन अकॅडमी भोसरी पुणे या ठिकाणी आहे. जर पॉसिबल होत असेल, हॉस्टेलची सुविधा केली आहे आपण येऊन इकडे अभ्यास करू शकता. भोसरी या ठिकाणी आपला संपर्क क्रमांक आहे 9665484048 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या व एकदम प्रामाणिकपणे शिकवणाऱ्या लोकराज्य अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.